तीर्थयात्रा पर्व भाग 16. पुढे वैशंपायन सांगत असतात, ते तीर्थयात्री एका जथ्याने मार्गक्रमण करत होते. ते नैमिषात पोचतात. ते त्यांनी गाठलेलं पहिलं तीर्थक्षेत्र असतं. तिथे ते गोमती नदीत रितसरपणे स्नान करतात. त्यानंतर अर्घ्य देऊन साधनेला बसतात. तिथे काही दानं केली, पितरांना अर्घ्य वाहिलं आणि नंतर देवांनाही वाहिलं. ते कन्या आणि अश्व या 2 तीर्थक्षेत्री वस्ती करतात. कालकोटीमध्ये विषप्रस्थ नावाच्या डोंगरावर त्यांनी वस्ती केली होती. त्यानंतर ते कौंतेय वहुद तीर्थक्षेत्री गेले आणि तिथेसुद्धा त्या सगळ्या विधी केल्या ज्या तिथे करायच्या असतात. ते उरकून ते पुढच्या तीर्थक्षेत्री प्रयाण करतात. त्यानंतर ते देवांच्या यज्ञभूमीत म्हणजेच प्रयागक्षेत्री पोचतात. तिथे गंगा आणि यमुना यांच्या संगमावर ते स्नान करतात. त्यानंतर ध्यानाला बसतात. त्यात तपोश्चरण सुरू होतं. मोठं पुण्य जमा करत असतात. त्या तीर्थात आंघोळी करून ते पांडव निष्पाप होतात. त्यानंतर तो जथ्था पांडवांच्या यात्रेकरूंचा पुढे वेदी नावाच्या तीर्थक्षेत्री जातो. तिथे धौम्य आणि लोमसांच्या मार्गदर्शनाखाली ते घोर तप करायला लागतात. त्यात त्यांचा बराच समय ते घालवतात. तिथून ते महिधारा तीर्थक्षेत्री पोचतात, जे तीर्थक्षेत्र गया नावाच्या राजर्षींनी स्थापन केलेलं होतं. तिथे असलेल्या पर्वताला गयासीर असं म्हणतात. तिथून ते महानदी नावाच्या नदीकडे जातात. तिच्या किनाऱ्यावर बांबूची बेटं वाढलेली होती. त्या तिथे असलेल्या एका दैवी डोंगरावर ब्रह्मसर या नावाचं क्षेत्र आहे. ते संन्याशांचं मोठं क्षेत्र आहे. ह्या तीर्थक्षेत्री यमदेव हजारो वर्ष तप करीत होते. त्यावेळी ऋषी अगस्त्य त्याला भेटण्यासाठी तिथे गेले होते. असं समजतात की ह्या सरोवरातून नद्यांचा उगम झालेला आहे आणि त्या तिथेच महादेव त्रिशूलधारी उभे असतात. त्या क्षेत्री पांडव आले. तो पावसाचा काळ होता म्हणून ते तिथेच राहिले. तिथे त्यांचं तपोश्चरण होत होतं. त्या सुमाराला ते ऋषी यज्ञ करतात आणि तिथेच तो पुरातन वटवृक्ष उभा आहे. तिथे जी पूजा मनोभावे केली जातं त्याचं फळ नित्य मिळतं असं सांगितलं जातं. तिथे पांडव उपोषण सुरू करतात. त्यांच्याबरोबर असंख्य ब्राह्मण आलेले होते आणि ते सगळे पावसाळ्याचं उपोषण करू लागतात. ऋषीमंडळींनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार ते तिथे विधीपूर्वक साधना करत राहतात. त्या तीर्थक्षेत्री वेदांचं पूर्ण ज्ञान असलेला एक ब्राह्मण, जो सामंत नावाचा ब्रह्मचर्य आचरणारा, त्या जमलेल्या लोकांना सांगतो, गयेचा राजा जो अमृतारयाचा मुलगा होता, जो त्या काळातील सर्वश्रेष्ठ राजर्षी होता, त्याचे गुण मी तुम्हाला सांगतो. ऐक पांडवा, मी त्यांची महान कृत्य तेवढी तुम्हाला सांगतो. त्यांनी अनेक यज्ञ केले होते. त्यात त्याने ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात जेवणदान केलेली होती. त्यासाठी शिजवलेल्या भाताचे डोंगर केले जात होते. साजूक तुपाचे तर तलाव झाले होते. दह्याच्या नद्या वाहत होत्या. त्याबरोबर खाण्यासाठी आमट्या भरलेल्या कित्येक टाक्या होत्या. ते सगळं तयार व्हायला वेळ लागला होता. त्यानंतर त्याचं वितरण सुरू झालं. जो येईल त्याला ते दिलं जात होतं. ब्राह्मणांना चांगलं स्वच्छ खाद्य वाटलं जात होतं. त्या ऋषी यज्ञाच्या अखेरीला ब्राह्मणांना भेटवस्तूही दिल्या जात होत्या. वेदमंत्रांचे घोष होत होते. तो आवाज इतका मोठा होता की स्वर्गात तो पोचला आणि त्या ध्वनीने सगळं आसमंत दणाणून जात होतं. इतक्या मोठ्यांदा वेदमंत्रांचा घोष होत होता. सगळे आलेले ब्राह्मण त्या वेदघोषात सामील होते. असं होणं हेच केवढं मोठं नवल आहे. त्या सगळ्यांना पिण्यासाठी पेये होती. हे सगळं राजा गयाने साध्य केलेलं होतं. असा कोणी राहिलाच नव्हता की ज्याला खायला मिळालं नव्हतं. सगळीजणं तृप्तच होते. तरीसुद्धा अजून अन्नाचे 20 ढीग राहिलेले होते. त्या यज्ञाने जे राजा गयाने मिळवलं असं कोणीही राजाने आधी कधी मिळवलेलंच नव्हतं. पुढेही कधी कोणी तसा यज्ञ करू शकेल हेही संभवत नाही. देवांना त्यांनी इतकं खायला घातलं की त्यानंतर कोणी त्यांना बोलवलं तरी ते तिथे जाऊ शकत नव्हते. पोटं भरलेलीच होती सगळ्यांची. जसं पृथ्वीवरील वाळूचे कण किती ते सांगता येणार नाहीत, आकाशातील तारे मोजता येणार नाहीत, पावसाच्या पाण्याचे थेंब किती ते सांगता येणार नाही, असं राजा गयाने दिलेल्या
भेटवस्तूंची मोजदाद देखील करता येत नव्हती. अरे कौंतेया, त्या राजाने असे अनेक वेळा यज्ञ केलं ज्याची सुद्धा मोजदाद करता आलेली नाही आहे. हे सगळे ऋषी यज्ञ त्या ब्रह्मसराच्या तटावर झाले फार प्राचीन काळी. अशी ही एक तीर्थाची कथा आहे, असं तो सामंत त्यांना सांगतो आणि निघून जातो. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 16वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 17वा. वैशंपायन पुढे सांगतात, ते ऐकल्यानंतर तो कुंतीपुत्र अगस्त्य ऋषींच्या आश्रमाकडे गेला. तिथे दुर्जय नावाच्या ठिकाणी त्यांनी वस्ती केली होती. तिथे तो ऋषींची विविध गोष्टींवर गप्पा मारत असताना लोमसांना विचारतो, अगस्त्य ऋषींनी दैत्य वाटपीचा वध का केला? त्यानंतर काय झालं? त्या दैत्याच्या करामती आम्हाला सांगा, असं युधिष्ठिर लोमसांना विनंती करतो. तो विचारतो, अगस्त्य त्याच्यावर इतके का रागावले? तो प्रश्न ऐकल्यावर लोमस ऋषी त्याला सांगायला लागले, फार प्राचीन काळी एक मनीमती नावाचं नगर होतं. तिथे एक दैत्य ज्याचं नाव आहे इल्वा, त्याचा धाकटा भाऊ होता. त्याचं नाव होतं वाटपी. तो राहत होता. ते ब्रह्मदेवाच्या मुलींची म्हणजे दितीची मुलं होती. एक दिवस तपस्या करणाऱ्या वैराग्यपूर्ण अशा एका ब्राह्मणाला तो वाटपी बोलतो, अहो ब्राह्मण, आपल्या सामर्थ्याने आपण मला एक असा मुलगा द्या की जो इंद्रासारखा श्रेष्ठ आहे. परंतु तो ब्राह्मण त्याची ती इच्छा पूर्ण करत नाही. त्यामुळे तो असुर म्हणजे दैत्य आणि दानव जेव्हा मानव जन्मात अवतरतात तेव्हा त्यांना असुर म्हणतात. आणि जर त्यांना मायावी विद्या आत्मसात असतात तेव्हा त्यांना राक्षस असं म्हणतात. दैत्य ही ब्रह्मदेवाच्या दिती नावाची मुलं आणि दानव हे ब्रह्मदेवाच्या दानू नावाच्या मुलीची मुलं आहेत. असो, तर त्यामुळे तो असुर त्या ब्राह्मणांवर फार चिडतो. त्या दिवसापासून त्याचा भाऊ इल्वा ब्राह्मणांना ठार मारायला लागतो. मानवी विद्या त्याने आत्मसात केली, त्यामुळे त्याचं राक्षसात रूपांतर झालं. त्यानंतर तो त्याच्या धाकट्या भावाला मेंढा करतो. तो वाटपी मेंढ्याचं रूप घेत असे आणि त्याला मारल्यावर त्या देहातून तो निघून पुन्हा नवीन मेंढ्याचं रूप घेत असे. मग त्या मेंढ्यांचं मांस ते दोघंही ब्राह्मणांना खाण्यास देतात. असं मायावी मांस खाल्ल्यामुळे ते ब्राह्मण मरून जायचे. अशा रीतीने मेलेले ते ब्राह्मण इल्वाचे गण बनतात. जरी ते यमाच्या घरी गेले होते तरी त्यांना तो राक्षस खेचूनच आपल्या सेवेसाठी लावत असे. अशा रीतीने आलेल्या त्या ब्राह्मणांच्या आत्म्यांना माणसांचे देह प्राप्त होत असत. वाटपी त्या मायावी देह असलेल्या ब्राह्मणांच्या शरीराला नंतर फाडत असे आणि मोठमोठ्यांदा हसत असे. तो त्याचा खेळच झालेला होता. अशा रीतीने तो दैत्य अनेक ब्राह्मण मारून खात होता. आणि हे असं होत असताना ऋषी अगस्त्य एका भुयारात पाहतात की त्यांचे पूर्वज उलटे टांगलेले आहेत. तो त्यांना विचारतो, हे काय होत आहे तुमच्याशी? त्यावर ते पूर्वज त्याला सांगतात, आम्ही असे टांगलेले आहोत कारण आमचा वंश नष्ट होत आहे. तू आमचा शेवटचा वंशज आहेस. जर तू एका पुत्राला जन्म दिलास तर आमची सुटका होईल आणि तुलासुद्धा वंश चालू ठेवल्याचं भाग्य लाभेल. नाहीतर आम्ही आणि आमच्याबरोबर तू असे सगळेच नरकात जाऊन पडणार आहोत. ते ऐकल्यावर अगस्त्य त्यांना आश्वासन देतात की ते त्यांची इच्छा पूर्ण करतील आणि त्यांना नरकात जाण्यापासून वाचवतील. त्यानंतर तो महान ऋषी त्याचा वंश अजरामर करण्याबद्दल काय करायचं त्यावर विचार करायला लागतो. बराच प्रयत्न करूनही त्याला अशी एकही स्त्री भेटली नाही की जिच्याची ते लग्न करू शकतील आणि त्यांना पुत्र होईल. ते समजल्यावर अगस्त्य स्वतःच एक स्त्री निर्माण करण्याचं ठरवतात. अतिशय सुंदर असे एक एक भाग जमा करत करत विश्वकर्माप्रमाणे ते एक अप्रतिम स्त्री उत्पन्न करतात. अशी बनवलेली मुलगी तो तपस्वी अगस्त्य विदर्भाच्या राजाला देतो. त्यावेळी तो राजा मोठं तप आचरत असतो कारण त्याला अपत्य पाहिजे होतं. त्यानंतर ती कन्या त्या राजघराण्यात जन्म घेते. त्या मुलीला तो तपस्वी राजा ब्राह्मणांना दाखवतो आणि तिच्यात जीव घालण्याचं
आवाहन करतो. त्याप्रमाणे त्या मुलीमध्ये प्राण घातला जातो. त्या रत्नासारख्या कन्येचं नाव लोपामुद्रा असं ठेवलं जातं. अप्रतिम सौंदर्य आणि बुद्धिमत्ताही अशी असलेली ती त्या राजघरात वाढायला लागते. ती मोठी झाल्यावर तिच्या दिमतीस शेकडो सुंदर मुली तिच्या सख्या म्हणून राहत होत्या आणि त्या सगळ्या ती तिच्या देखणेपणामुळेच उठूनच दिसत होती. जशी रोहिणी इतर तारकात उठून दिसावी रात्रीच्या आकाशात, तिचं सौंदर्य आणि उत्कृष्ट चाल चलणूक पाहता तिचा हात मागण्यासाठी कोणीही राजा पुढे येतच नव्हता. त्याचं दुसरं कारण सगळे राजे विदर्भाच्या राजाला भीत होते. लोपामुद्रा स्वर्गीय अप्सरांपेक्षा कितीतरी जास्त देखणी होती. तिच्या चांगल्या वागणुकीने ती तिच्या घरातील आवडतीच झाली होती. तिच्याकडे पाहून तो राजा विचार करत असे की कोणाला ही कन्या मी द्यावी बरं. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 17वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 18वा. लोमस ऋषी पुढे सांगत राहतात, जेव्हा अगस्त्य समजतात की ती कन्या पुत्र जन्म देण्यासाठी सुयोग्य अशी झालेली आहे, तो महान ऋषी विदर्भाच्या राजाला जाऊन भेटतो. त्याला विनंती करतो की अरे राजा, तुझी लोपामुद्रा मला बायको म्हणून दे. परंतु तो राजा त्या विनंतीकडे दुर्लक्ष करतो. तो राजा ती सरळपणे धुडकावून लावत नाही आणि त्यानंतर तो आपल्या राणीला विचारतो की हा मुनी आपल्या लोपामुद्राला मागणी घालतोय, तर आपण काय करावं. जर मी त्याची मागणी नाकारली तर तो क्रोधाने आपल्या सगळ्यांनाच भस्म करू शकतो, तर आपण काय करावं असं तो विदर्भाचा राजा आपल्या बायकोला विचारतो. मी त्या मुनीला आपली मुलगी देऊन टाकतो, त्याला दुसरा पर्याय मला तरी दिसत नाही असं तो राजा त्याच्या राणीला सांगतो. तो मुनी फार शक्तिवान आहे. त्याच्या आध्यात्मिक बळापुढे आपलं काहीही चालणार नाही. त्याच्या शापामुळे आपलं राज्यसुद्धा धोक्यातच येऊ शकतो असं तो तिला समजावतो. ती राणी राजाला एका शब्दानेही काहीही बोलत नाही. आपल्या मातापित्यांची ही अवस्था पाहून लोपामुद्रा त्यांना सांगते, अहो बाबा, तुम्ही असे दुःखी कष्टी माझ्यासाठी होणं मला तरी योग्य वाटत नाही. मी त्या मुनींशी लग्न करण्यास तयार आहे. अहो नृप, माझ्यावरून एवढा त्रास तुम्ही करून घेऊ नका. मला त्या मुनीला पत्नी म्हणून देऊन टाका. त्यामुळे तुम्ही सुरक्षित होणार असाल तर ते मला मंजूर आहे. ते ऐकल्यावर छातीवर दगड ठेवल्यासारखा राजा आपली रूपवती कन्या त्या मुनीला म्हणजेच अगस्त्य ऋषीला योग्य रीतिरिवाजानुसार दान करतो. त्यांचं लग्न होतं. त्यांचं लग्न झाल्यानंतर अगस्त्य तिला प्रथम सांगतात, मुली, तू तुझ्या अंगावरील हे मौल्यवान कपडे आणि दागदागिने आत्ताच उतरवून टाक आणि माझ्यासारखे संन्यासाचे वस्त्र परिधान कर. ती आज्ञा मानून ती मुलगी तिच्या अंगावरील सगळे मौल्यवान दागिने आणि कपडे काढून फाटकी वस्त्र नेसते आणि त्यांच्याबरोबर जाण्यासाठी सज्ज होते. ते उभयता तसेच गंगाद्वार नावाच्या तीर्थक्षेत्री जातात. तिथे तो आणि त्याची भार्या तिथे त्यांचं तपोश्चरण सुरू करतात. लोपामुद्रा आपल्या पतीशी फार प्रेमाने वागत असते आणि ऋषीसुद्धा तिच्याशी मोठ्या आदराने वागत होते. काही काळानंतर अगस्त्य आपल्या पत्नीला अंघोळ करून येताना पाहतो. ती वयात आलेली आणि त्यावेळी ऋतुस्नात असलेली पाहून त्यांच्या मनात तिच्याबद्दल आकर्षण उत्पन्न होतं. तिचे अनेक उत्तम गुण त्यांच्या ध्यानात येत राहतात. त्यानंतर त्यांचा प्रथमच संबंध होणार असतो. परंतु ती राजकन्या तिच्या पतीला बोलते, मला तुमच्याशी संबंध घ्यायला आवडेल, पण अशा चिंध्यात मला तो आवडणार नाही. आपण एखाद्या राजासारखा तो केला पाहिजे. म्हणजेच उंची वस्त्र, दागदागिने असं सगळं अंगावर असलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. अशा चिंध्यात संभोग घेण्यात मला रस नाही आहे. तरी तुम्ही एवढे मोठे तपस्वी आहात, तर त्या तपस्येच्या मदतीने तुम्ही ते सगळं सहजपणे उभे करू शकाल. माझे पिता तुम्हाला घाबरत होते म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं, पण आता तुम्हाला तुमच्या तपोसामर्थ्याची प्रचिती मला द्यावी लागेल. नाही तर मी म्हणेन, माझे सामर्थ्यवान पिता तुम्हाला जे घाबरत होते ते व्यर्थ होतं. ते ऐकल्यानंतर अगस्त्य समजतात की पत्नीच्या पुढे आपली ही ताकद उपयोगाची नाही, कारण काही वेळा पत्नीपुढे तपोसामर्थ्य निरुपयोगीच ठरतं. कारण पती पत्नीचं अर्धांग असतं. त्याला दिलेला शाप
पतीवरच उलटू शकतो. तो तिला सांगतो, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी जर माझी ती ताकद अशा गोष्टींसाठी वापरली तर ते योग्य होणार नाही. पण लोपामुद्रा तिच्या मतावर ठाम राहते आणि अगस्त्यांना जवळच येऊ देत नाही. जोवर तुम्ही माझ्यासाठी ते वैभव आणून देत नाही तोवर माझ्याजवळ तुम्ही येणं योग्य होणार नाही. मला तुम्ही चिंध्या नेसल्याला लावल्या तर मी कधी तक्रार केली का? आता तुमची पाळी आहे तुमचं सामर्थ्य सिद्ध करण्याची, असं तिने त्या ऋषीला ठणकावलं. अगस्त्याला समजतं की इथे काहीही चालणार नाही. पत्नीला शाप देता येत नाही जर तिची मागणी रास्त आहे. तेव्हा तो ऋषी तिला सांगतो, असं तुझं मत आहे तर मी वास्तविक मार्गाने संपन्नता मिळवून मगच आपण जवळ येऊ. असं बोलून तो ऋषी संपन्नता मिळवण्यासाठी निघतो. आणि इथेच आपला तीर्थयात्रा पर्वातील 18वा भाग संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 19. ऋषी लोमस सांगत असतात, अगस्त्य तिथून जे निघाले ते थेट ऋतर्वण नावाच्या एका अतिश्रीमंत माणसाकडे गेले. तो तर राजांपेक्षाही जास्त धनवान होता. तिथे तो संपत्तीची भीक मागतो. अगस्त्य ऋषी आल्याची वार्ता समजल्यावर तो राजा समान श्रीमंत त्यांचं स्वागत करण्यासाठी त्याच्या सीमेपर्यंत येतो आणि ऋषींचं स्वागत करतो. आपलं येणं कसं झालं म्हणून तो अगस्त्याला विचारतो, मी तुझ्याकडे संपत्ती मागत आहे, ती तुम्हाला कोणालाही इजा न करता ती द्यावी अशी माझी इच्छा आहे. ते ऐकल्यावर त्या वैश्याच्या मनात त्याच्या हिशोबी स्वभावाप्रमाणे काही शंका उत्पन्न झाल्या. लोमस पुढे सांगतात, तो हुशार व्यापारी त्याला सांगतो, माझं जे आहे ते घ्या, पण असं की माझ्या खर्चाला त्यामुळे बाधा होणार नाही. ते ऐकल्यावर अगस्त्य समजतात की तसं घेता येणार नाही. मग तो ऋषी ऋतर्णवाला सोडून वृधनस्वाकडे जातो. ऋषी आलेले पाहून तो सुद्धा त्यांचं स्वागत करण्यासाठी पुढे येतो. तिथेही ऋतर्णवासारखं सगळं चांगलं स्वागत होतं. ते सगळे सोपस्कार झाल्यावर राजा विचारतो त्यांच्या येण्याचं कारण. आणि तिथेसुद्धा अगस्त्य तेच सांगतात की त्याला संपत्ती पाहिजे. तिथेसुद्धा तो सांगतो पहिल्याप्रमाणेच की दुसऱ्याची न काढलेली अशी संपत्ती मला दे. लोमस सांगत असतात, तिथेसुद्धा तोच प्रकार होतो की कोणाची तरी काढल्याशिवाय दुसऱ्याला संपत्ती देता येत नाही. म्हणजेच जर ऋषीला एवढी संपत्ती दिली तर बऱ्याच जणांचं नुकसान केल्याचं पाप लागणार. म्हणजे तशी संपत्ती देता येणार नाही हे स्पष्ट झालं. अगस्त्य समजले की संपत्ती मिळवण्यासाठी पाप करणं क्रमप्राप्त आहे. तुमची गरज म्हणजेच योगक्षेम पुरवण्यासाठी संपत्ती लागत नाही, म्हणून ते मिळवणं निष्काम कर्म असू शकतं. पण श्रीमंत होण्यासाठी कोणावर तरी अन्याय हा करावाच लागतो. आणि हा तर अर्थशास्त्राचा मूलभूत नियम त्याला प्रथमच समजला. हे लक्षात आल्यावर आता ऋतर्णवा आणि वृधनस्व अगस्त्याबरोबर पुरोचकुचाच्या मुलाकडे म्हणजे त्रयसदस्यूकडे जातात. तो सुद्धा खूप श्रीमंत असतो. तो इक्ष्वाकू घराण्याचा होता. तिथेसुद्धा त्याचं चांगलं स्वागत होतं. तिथेसुद्धा तोच प्रश्न विचारला जातो, अरे राजा, आम्ही तुझ्याकडे संपत्ती मागण्यासाठी आलेलो आहोत. दुसऱ्या कोणाचंही नुकसान न करता मला तू संपत्ती दे. लोमस सांगत असतात, तिथेही तेच दिसतं की अशा रीतीने संपत्ती काही देता येत नाही. ते पाहून ते सगळे श्रीमंत एकमेकांच्याकडे पाहत राहतात. थोड्या विचारानंतर ते श्रीमंत लोक अगस्त्याला सांगतात की आता जाण्यासारखा एकच आहे की ज्याच्याकडे संपत्ती मागता येईल असा एक दानव आहे आणि त्याचं नाव आहे इल्वा. तो अतिशय श्रीमंत आहे. आपण त्याच्याकडे जाऊयात. त्याच्याकडे श्रीमंतीचं दान मागावं असं ते अगस्त्याला सुचवतात. लोमस सांगतात की त्या श्रीमंतांना इल्वा योग्य वाटतो म्हणून ते अगस्त्याला तिथे जाण्याचा सल्ला देतात. त्याप्रमाणे ते सगळे दानव इल्वाकडे जातात. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 19वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 20. लोमस पुढे सांगतात, इल्वाला समजतं की ब्राह्मण अगस्त्य त्याच्याबरोबर कोणीतरी श्रीमंत घेऊन त्याच्याकडे येत आहे. तेव्हा त्यांच्या स्वागताची तयारी केली जाते. इल्वा त्याच्या क्षेत्रातून बाहेर येतो आणि त्यांचं स्वागत करतो. त्यांना उत्तमरित्या शिजवलेलं मेंढ्याचं मांस खास पक्वान्न म्हणून सादर केलं जातं. त्यात जे मेंढ्याचं मांस असतं ना ते नेहमीप्रमाणे मायावी मेंढ्याचं असतं, ज्यात त्याचा भाऊ वाटपी लपलेला होता. अशा प्रकारे त्या दोघा राक्षसांनी अनेक बेसावध ब्राह्मणांचे वध केलेले होते. आता अगस्त्याची पाळी आली होती.
परंतु अगस्त्य इतर ब्राह्मणांच्या प्रमाणे बेसावध राहणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांना त्यातलं कपट समजतं. अगस्त्य ते समजल्यावर कष्टी होतात. अगस्त्यांचा तिथे येण्यामागील उद्देश ते विसरतातच. अगस्त्य त्यांच्याबरोबर आलेल्या श्रीमंत दोस्तांना सांगतात, आपण हे खाऊ नका, कारण मला हे सगळं खावंसं वाटतंय. त्याप्रमाणे प्रथम अगस्त्य त्या निष्पाप मित्रांना बाजूला होण्यास सांगतात आणि ते मेंढ्याचं मांस स्वतः खाण्यासाठी घेतात. इल्वा त्यांना ते रुचकर शिजवलेलं मेंढ्यांच्या मांसाची सागुती वाढतात. अगस्त्य सगळं मांस ते प्रत्यक्षात त्या वाटपीलाच म्हणजे खाऊन टाकतात ना. ते झाल्यावर इल्वा त्याच्या भावाला हाका मारायला लागतो, जसं तो नेहमी ब्राह्मणाला मेंढा खायला घातल्यानंतर करत असे. परंतु ह्यावेळी वाटपी त्या ब्राह्मणाचं पोट फाडून काही बाहेर येत नाही. त्याऐवजी अगस्त्य केवळ मोठ्यांदा ढेकर देऊ लागतात, जसं काही ढगांचा गडगडाट होत आहे. पण त्याचा भाऊ मात्र त्या पोटातून बाहेर येऊ शकत नाही. इथे इल्वा पुन्हा पुन्हा त्याच्या भावाला हाक मारत होता, पण त्याचा भाऊ त्यांना कुठेच दिसत नव्हता. त्याऐवजी अगस्त्य फक्त प्रत्येक वेळी हाक मारली की एक मोठी ढेकर देत होते. असं बराच वेळ होत होतं. काही वेळ ते नाटक चाललं आणि शेवटी अगस्त्य त्या हाका ऐकून मोठ्यांदा हसू लागले. त्यांना हसूही आवरत नव्हतं. ते इल्वाला म्हणतात, अरे इल्वा, तो तुझा भाऊ आता येणार नाही, मी त्याला पचवलं आहे. हे बघ मी कसं मोठ्यांदा ढेकर देत आहे. इल्वाला समजते की त्याच्या भावाला या ब्राह्मणाने हजम केलेला आहे. त्याला परिस्थितीचा अंदाज येतो. तो आणि त्याचे कारभारी ऋषींच्या पुढे हात जोडून उभे राहतात. इल्वा त्यांना विचारतो, महोदयांनो, सांगा आता आपलं येणं कोणत्या प्रयोजनाने झालेलं आहे. अगस्त्य त्याला सांगतात, तू फार श्रीमंत आहेस असं मला समजलं, म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला संपत्ती पाहिजे, एखाद्या राजासारखी. मला ती तू दे, परंतु कोणाचाही हक्क न छिनता ती तुला द्यावी लागेल. मी प्रथम ह्या माझ्याबरोबर आलेल्या श्रीमंताकडे संपत्तीचं दान मागण्यासाठी गेलेलो होतो, परंतु माझ्या अटीप्रमाणे ते संपत्ती मला देऊ शकत नव्हते, म्हणून मग आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. तर तू माझ्या अटीत बसेल अशा प्रकारे संपत्ती दान करू शकत असशील तर ते दे. ते ऐकल्यानंतर इल्वाने त्या अटीनुसार दान देण्याची त्याची क्षमता असल्याचं सांगितलं आणि त्यांना किती पाहिजे म्हणूनही विचारलं. अगस्त्य म्हणतात, या प्रत्येकाला 10,000 गाई आणि तेवढं सोनं तुला द्यावं लागेल आणि मला मात्र त्याच्या दुप्पट तुला द्यावं लागेल. त्याशिवाय एक सोन्याचा रथ, त्याच्या योग्यतेचे उत्तम घोडेही द्यावे लागतील. इल्वा विचार करतो की त्याच्याकडे सोन्याचा रथ आहे का, म्हणून तो थोडासा साशंक होतो. ते पाहून स्मित करीत अगस्त्य त्याला सांगतात, अरे इल्वा, जरा विचार कर ना की तुझ्याकडे सोन्याचा रथ आहे का. त्यावर तो पाहतो की खरोखरच त्याच्याकडे एक सोन्याचा रथ आहे. इल्वा समजतो की ऋषी त्यांच्या योग सामर्थ्याने ते सगळं घडवत आहेत. तो दैत्य आपल्या भावाच्या मृत्यूमुळे कष्टी असतानाही ती सगळी संपत्ती त्या पाहुण्यांना देऊन टाकतो. ती अफाट संपत्ती घेऊन अगस्त्य आपल्या आश्रमात त्या सोन्याच्या रथातून, ज्याला ते 2 घोडे ज्यांची नावं होती वीरव आणि सुरव जोडलेले होते, ते येतात. अगस्त्यांना त्यांच्या घरी पोचल्यावर ते 3 श्रीमंत आपल्याला फुकट मिळालेल्या संपत्तीमुळे खुश झालेले एकमेकांच्याकडे डोळे मिचकावत गमतीने तिथून निघून जातात. आपल्या पतीने आपली इच्छा पूर्ण केली या विचाराने आनंदित झालेली लोपामुद्रा अगस्त्यांच्या बरोबर संबंध करण्याची तयारी दाखवते. अगस्त्य लोपामुद्राला विचारतो की तुला किती मुलं पाहिजेत ते बोल. लोपामुद्रा सांगते, 1000 नालायक मुलांपेक्षा एक तेजस्वी मूल मला जास्त योग्य वाटतं. त्यावर अगस्त्य तिला सांगतात, तुझं म्हणणं जरी रास्त वाटत असलं तरी वंश चालवण्यासाठी बऱ्याच वेळा ते नालायक 1000 जास्त उपयोगाचे असतात. मी तुझ्याशी लग्न केलं ते फक्त वंश वाढवण्यासाठी, हे तुला माहीत नाही आहे का. असं बोलून मग तो ऋषी तिला ते सगळं सांगतो, जेव्हा त्याला त्याचे पूर्वज भेटले होते. ते सगळं ऐकल्यानंतर लोपामुद्रा त्यावर म्हणते, त्या गुणी एकाला संस्कार केले तर तो सुद्धा त्यांच्यासारखाच गुणी वंशज देऊन तो वंश पुढे चालू ठेवू शकतो. केवळ वंश चालवणं हे महत्त्वाचं आहे की गुणीजन निपजणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या संबंधातून जो शक्तिशाली पुत्र जन्मणार असतो त्याची कल्पना अगस्त्यांना आधीच आलेली असते. अगस्त्य आपल्या पत्नीवर पुष्कळ खुश झालेले असतात, कारण आता त्यांच्या कुळाचा वंश पुढे चालवणारा येत आहे. अगस्त्य
त्यांच्या पूर्वजांना दिलेला शब्द पुरा केलेला असतो, त्याचं समाधान वाटत असतं. त्यानंतर अगस्त्य आपली तपस्या करण्यासाठी पुन्हा अरण्यात निघून जातात. त्यानंतर तो गर्भ लोपामुद्राच्या पोटात 7 वर्ष वाढत होता. 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो अगस्त्य घराण्याचा कुलदीपक जन्मला. तो जन्मतः ज्ञानी होता. त्याचं नाव होतं धृदस्यू. तो जन्मताच बैरागी होता. त्याच्या अंगातून तेज बाहेर पडत होतं, जे कोणालाही सहन करण्यासारखं नव्हतं. तो गर्भातून बाहेर येत असतानाच तोंडात वेद फुटफुटत होता. त्याशिवाय उपनिषद आणि अंगाचे सुद्धा त्याला दर्शन होतं. एवढासा असून तो प्रचंड तेजस्वी दिसत होता. त्याच्या आईचं देखणेपण सुद्धा त्यात आलेलं होतं. जसजसा मोठा झाला तसतसा त्याच्या शरीरात खूप ताकद असल्याचं दिसत होतं. यज्ञासाठी सरपणाचे मोठे भारे तो अतिशय सहजपणे उचलून आणत असे आणि म्हणूनच त्याचं नाव लाडाने इंधवाह म्हणजे सरपण वाहून आणणारा असं पडलेलं होतं. आपल्या पुत्राचे एक एक गुण पाहून ऋषी समाधानी झाले होते. त्या इंधवाहाच्या जन्मानेच अगस्त्यांचे पूर्वज मुक्त झाले होते. ते सगळं इथे घडलं म्हणून या स्थानाला अगस्त्याचा आश्रम असं म्हणतात. त्यांनी प्रल्हादाच्या कुळातील वाटपीला खाऊन टाकलं होतं. पवित्र भागीरथी बाजूनी वाहत आहे. तिच्या काठावर देव आणि गंधर्व नेहमीच येत असतात. ती गंगा वाऱ्याच्या जोराने तिचे पाणी तुषाराने सर्वत्र उडवीत असे. तिची नागमोडी चाल त्या पहाडाच्या कड्या कपाऱ्यांपर्यंत जात होती. जसं महादेवाच्या जटातून ती वाहत आहे, त्यातून धबधबे तयार होत होते. त्यानंतर ती तेथील अनेकांचे पोषणही करीत असते. अखेरीला समुद्राला मिळते. हे सगळं दृश्य अरे युधिष्ठिरा मोठं विलोभनीय आहे. लोमस ऋषी असं सगळं सांगत होते. आता ते पुढेही सांगतात की भृगूंचं तीर्थ जे त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे, इथे मोठमोठे राजे राजर्षी स्नान करून गेलेले आहेत. जमदग्नीच्या रामाने इथेच तर तपस्या केली होती, जेव्हा त्याची शक्ती दशरथाच्या रामाने म्हणजेच प्रभू राम त्याचा अहंकार जास्त झाला म्हणून काढून घेतली होती. ते सगळे इथे तीर्थयात्रा करून गेलेले आहेत. तुझ्या भावंडांच्या आणि त्या कृष्णाच्या मदतीने दुर्योधनाच्या कारवायांमुळे तुझे गेलेले राज्य तुला परत मिळणार आहे. जसं परशुरामाचं सामर्थ्य प्रभू रामाने लढाईत काढून घेतलं होतं. वैशंपायन पुढे सांगतात, हे जसं ऋषी लोमस बोलतात त्याप्रमाणे युधिष्ठिर तिथे स्नान करतो आणि त्याची सगळी माणसंही तिथे स्नान करतात, अर्घ्य देतात, पितर आणि देवांच्या पूजा करतात. तिथे आंघोळ केल्यानंतर युधिष्ठिर त्याच्या शत्रूंना दिसेनासा होतो. त्यानंतर तो पंडूचा मुलगा लोमसांना विचारतो, अहो ब्राह्मण, आता मला सांगा, परशुरामाची शक्ती प्रभू रामांनी का बरं काढून घेतली होती? मला त्याबद्दल सगळं ऐकायचं आहे. त्यावर लोमस सांगतात, ऐक युधिष्ठिरा, तुला त्यासाठी दशरथाच्या रामाची आणि भृगू वंशातील जमदग्नाच्या रामाची गोष्ट मला सांगावी लागेल. रावणाच्या वधासाठी विष्णू माणसात जन्म घेतो, दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून. ते समजल्यानंतर भृगू वंशातील रेणुकेला झालेला रुचिकाचा पुत्र अयोध्येला जातो दशरथाच्या रामाला पाहण्यासाठी. तिथे जाताना तो त्याचे भयंकर धनुष्य घेऊन जातो, ज्याने त्या रामाने असंख्य भ्रष्ट क्षत्रियांचा वध केलेला होता. पुढे लोमस सांगतात, त्याला त्या दशरथाच्या मुलाची हिंमत अजमावयाची असते. दशरथाला जसं समजतं की परशुराम भेटीसाठी येत आहे, तो स्वतः आणि त्याचा मुलगा राम असे दोघेही त्याचं स्वागत करण्यासाठी सीमेवर जातात. परशुराम जेव्हा प्रभू रामांना त्याच्या धनुष्यासह पुढे उभा पाहतो तेव्हा त्याला हसू येतं. तो त्या रामाला बोलतो, अहो राजे, तुझ्या धमक असेल तर माझ्या धनुष्याला दोर लावून तू दाखव. हे धनुष्य क्षत्रियांचा नाश करण्यासाठी आहे. ते ऐकल्यानंतर प्रभू राम त्याला दटावतो की अशा रीतीने अपमानास्पद पद्धतीने तू बोलू नकोस. तू ज्या क्षत्रियांना मारलंयस त्या प्रकारचा मी नाही आहे. आम्ही इक्ष्वाकू घराण्याचे क्षत्रिय फुकटचा रुबाब करत नाही अथवा घमेंडखोरीसुद्धा करत नाही. हे ऐकल्यावर परशुराम त्या बोलण्याला आव्हान समजतो, कारण त्याचा अहंकार वाढलेला असतो. परशुरामच त्याला उलट उत्तर देतो की मला सगळ्या कपटी तऱ्हा तुमच्या क्षत्रियांच्या चांगल्याच माहिती आहेत. हे ऐकल्यानंतर संतापाने प्रभू राम परशुरामाच्या हातातील धनुष्य त्याच्या हातातून खेचून घेतो
ज्या भयंकर धनुष्याने अनेक क्षत्रिय मारले गेले होते. आणि त्यानंतर अगदी सहजपणे हसत हसत तो त्याचा दोर लावून त्याचा टणात्कार काढून दाखवतो. त्या आवाजाने तो असमंत दणाणून निघतो. त्यानंतर प्रभू राम परशुरामाला सांगतो, हे पहा, मी तुझ्या तीरकमठ्याला दोर लावलाय, आवाजही काढलाय, आता तुला काय पाहिजे? अरे ब्राह्मणा. ते झाल्यानंतर परशुराम त्याला त्याचा एक बाण देतो आणि सांगतो, आता हा बाण त्यावर लाव आणि खांद्यापर्यंत ताणून दाखव. ते ऐकल्यानंतर प्रभुराम संतापतात, त्यांचा आवाज चढतो आणि ते चढ्या आवाजात बोलतात, अरे ब्राह्मणा, तुझा अहंकार जास्तच बिघडलेला आहे. मी तुला माफ करणार होतो, पण अरे भृगूंच्या वंशातील ब्राह्मणा, तुला वाटतं जे तू करत आहेस ते तुझं कर्तव्य आहे, पण प्रत्यक्षात ते ब्रह्मदेवाच्या रचनेचा भाग होतं की तू ते भ्रष्ट क्षत्रिय मारावेस. ते यश तुझ्या डोक्यात गेलं आहे, म्हणून तू माझ्याशी अशा रीतीने वागतोयस. अरे अज्ञानी ब्राह्मणा, आता माझं खरं रूप तू पहा. परशुराम पाहतो तो त्याला ते विश्वरूप दिसायला लागतं. त्यात त्याला सगळे आदित्य, वसु, रुद्र, साध्य, मरुत, हुताशनी, पितर, आकाशातील नक्षत्र, ग्रह, गंधर्व, राक्षस, यक्ष, नद्यातील तीर्थांच्या देवता, ते नित्य ऋषी, ब्रह्मदेवाचे नित्य ऋषी जसे वालखिल्य, समुद्राच्या देवता, वेदांची देवता, उपनिषदांच्या देवता, यज्ञ देवता, वष्ट, सामन, अनेक प्राणीमात्रांच्या देवता, विज्ञानाची देवता, अस्त्र शस्त्रांच्या देवता, आकाशातील ढगांची देवता, बिजली, असं सर्व काही त्याला एकाच ठिकाणी दिसत असतात. आणि ते दर्शन दिल्यानंतर तो त्यांनी दिलेला बाण लावतो आणि मारतो. त्याच्या आवाजाने सगळी पृथ्वी दणाणून निघते. त्या बाणाच्या धक्क्याने आकाशातील अशनी जमिनीवर कोसळून पडू लागतात. आकाशातून धूळ, पाऊस पडायला लागतात. सारी धरणी कंप पावायला लागते. ते सगळं त्या एका बाणामुळे होतं. त्यानंतर तो बाण पुन्हा प्रभू रामांच्या हाती येतो. ते पाहिल्यामुळे तो भार्गव दिग्मूढ झालेला होता. त्याला काय होत आहे हे समजेन असं झालं. सगळ्या प्रकाराने त्याची सर्व शक्ती संपल्यासारखंच झालेलं होतं. विष्णूंची शक्ती त्याला समजते. त्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या सांगण्यावरून तो जमदग्नीचा राम म्हणजेच भार्गव पुढे महेंद्र पर्वतावर जाऊन तपस्या करायला लागतो. परशुरामाचा अहंकार प्रभूंनी पूर्णपणे नष्ट केला होता. पितर त्याची अवस्था पाहून दुःखी होतात. 1 वर्ष भार्गवाची तपस्या झाल्यानंतर ते भार्गवाला म्हणतात, तुझं विष्णूशी वागणं काही बरोबर नव्हतं. विष्णूशी कसं वागायचं ते तुला समजतच नाही आणि त्याचीच किंमत तुला समजलेली नाही आहे. तुझ्या अहंकाराची किंमत तुला भोगावी लागत आहे. त्याची पूजा करण्यानेच तुझी परिस्थिती सुधारेल हे तुला लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी तू या वसुधरा नदीत स्नान करून स्वतःला शुद्ध करून घे. त्या नदीच्या विविध तटांवर जाऊन स्नान करत जा, म्हणजे थोडासा उतार पडेल परिस्थितीत. त्याशिवाय तपोश्चरण करत जा. असं केल्यामुळे तुझी गेलेली ताकद तुला पुन्हा प्राप्त होईल. त्या नदीवर एक तीर्थक्षेत्र आहे, त्याचं नाव आहे दीपोदा. त्या तीर्थक्षेत्री तुझ्या मूळ पूर्वजांनी भृगूंनी साधना केलेली होती. पितरांच्या त्या सांगण्याने परशुरामाला थोडासा धीर आला आणि तो त्या तीर्थांवर जाऊन साधना करू लागतो. अशा रीतीने त्या परशुरामाचा अहंकार विष्णूंनी नष्ट करून त्याला सावरलेला आहे. आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 20वा भाग इथे संपलेला आहे.